चिरगुट आराधन करिता राम आय पाहते आय पावजेचे कायागतन करिता शब्द बदलला आहे पाधजेचे चिरगुट बोला ते श्री ज्ञानदेव पंढरनाथ माऊली जगद्गुरु तुका छत्रपती शिवा धर्मवीर संभाजी हर हर दोघांपैकी एकानं असं ठरवा की आपण कोणाच्या पाठीमागे जायचं. तुम्ही दोघात असं कॉम्प्रोमाइज करा की आपण एकमेकाचे कसं मागायचं आहे ते लक्षात. ते राष्ट्रवादी काँग्रेससारखं करणार पाहिजे. पाहे पा ध्वजेचे चिरगुट पाहे पा ध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित मसीपत्र ते केवडे रावो चालवे आपुल्या पाडे तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित बाप रखुमा देवी वरदा बाप रखुमा देवी वरदा सांभाळावे आपुल्या ब्रिदा तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित पांडुरंगा करू पांडुरंगा दुसरे चरणा त्यांच्या कृपा झाले खते त्यांच्या कृपा झाले खते बाबाजी सद्गुरुदास नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरू पाहे पा ध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित सेवेला घेतलेला अभंग ज्ञानोबरांचा आहे. भगवान परमात्म्याची प्रार्थना करणार आहे. आपल्या जीवनाचा त्यांनी उद्धार करावा म्हणून भगवंताला विनवणी करणार आहे. विठ्ठल 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 कुंडली आठ वाजल्यात आणि मी आज काही लेट नव्हतो बरं का. म्हणजे मी जागेवर बसून होतो इथं.
आता कोणामुळे उशीर झाला आपलं तुमचं तर बघू. मी आज काही लेट आलो नव्हतं, हा काय बघायला लागलो होता काय. माझी अडचण काय नाही हो, ते 8च्या नंतर बोलायचं किती, आणि जास्त बोलावं तर जास्त बोलणं चुकीचं वाटतं ना. म्हणजे ही सगळी बारकी लेकरं दुपारी जेवलेले असतात, आपली भूक वेगळी त्यांची भूक वेगळी, त्यामुळं अधिक बोलता येत नाही. आणि एका तासात बोलायचं तर काय, कदाचित यानं न जास्त बोलू नये म्हणून तुम्ही दक्षता घेत असला तर कोणा ठाऊक. भगवान परमात्म्याला ज्ञानोपराय साकडं घालतात. कालचा विचार असा आहे की मानवी जन्मामध्ये येऊन मानवी जन्माचं सार्थक काय, कर्तव्य काय, हे ज्याला कळतं त्याला मुमुक्षितपर्यंत आपण आलो होतो. की आपल्या उद्धाराची ज्याला जाणीव होती त्याला मुमुक्ष म्हणतात. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील ना, काय मी उद्धार, काय कृपा करील ना, ऐसे तुम्ही करा समाधान. संत जन करा समाधान, काय हे खंडाळील आरुषतील धर्माधर, काय हे खंडाळील आरुषतील धर्मा, काय हे खंडाळील आरुषतील धर्मा, काय हे खंडाळील आरुषतील धर्मा. काय मी उद्धार पावेन, साधकाची ही अवस्था आहे की आपला उद्धार कसा होईल. ज्याला उद्धाराचं साकडं आहे तो उद्धाराचा प्रयत्न करतो. इच्छा असली की मार्ग सापडतो म्हणतात. वडवलीला म्हणजे केंद्रगडला यायचं असं ठरलं की मग भरपूर आपल्याला सवड मिळू शकते. यायचं नसलंच तर मग सवड असलेली माणसं सवड नाही म्हणून सांगतात. इथं राजूसारखा पोरगा आहे की तो त्याला बजाजची डीलरशिप मिळाली आणि ती मिळाल्या 7 तारखेला. आज आहे 13 तारीख. आज दुपारी त्याच्याकडे ते साहेब चेकिंग करून मी गेलो वाटतं. 4 दिवसातच मालक हजर नाही. म्हणजे नवीन ज्यानं डीलरशिप चालू केलेली आहे असा मनुष्य तो एवढ्या अवधीत येऊ शकत नाही. आम्ही विलासबाबांनी आम्ही त्याला तेही समजावून सांगितलं होतं की शक्यतो इकडे येण्याचा मोह टाळ, पण तरी तो आलेला आहे. आणि ज्यांना शक्य आहे ते बरेचसे येत नाहीत. आवड असली की सवड म्हणतात. आता गावठी म्हण सांगू का. गावठी म्हण, न नांदीला 17 बुद्धी, फोडलं कपाळ बांधली चिंधी, विठाला विठाला. जिला नांदायचं नाही ते काय बी सांगते त्याला काय. विषय काय, उद्धार करण्याची इच्छा असली की उद्धाराचे प्रयत्न सुरू होतात. आता साधकामध्ये 2 प्रकार आहेत की ज्यांना उद्धार करून घ्यायचा आहे अशा साधकामध्ये 2 प्रकार आहेत. त्याला शास्त्रामध्ये तीव्र जिज्ञासू आणि मंद जिज्ञासू म्हटले. तीव्र जिज्ञासू म्हणजे
ज्याला उद्धाराची जाणीव होते आणि ज्या क्षणी जाणीव होते त्याच क्षणी तो उद्धारासाठी घराबाहेर पडतो, त्याला तीव्र जिज्ञासू म्हणतात. संसार वेते फिटला, जो नैराश्ये व्याधा तो सुटला विहंग मुजायचा, तो तीव्र जिज्ञासू. आणि दुसरा मंद जिज्ञासा असतो की ज्याला उद्धाराची इच्छा असते, पण उद्धारासाठी जे प्रयत्न करायचे त्या प्रयत्नाची त्याची मानसिक तयारी नसते. आम्ही लोकांना व्यसनं सोडा असं जेव्हा सांगतो तेव्हा ते काही माणसं त्यामध्ये ऐकल्याबरोबर सोडतात. आता इथं आलेली माझ्या अंदाजाने इथे जी बारकी मुलं आली आहेत बरीचशी किशोरावस्थेतली, ती त्या मुलामध्ये 70% मुलं तर नवीन आहेत, नक्की प्रश्नच नाही. पण त्या मुलांचं एक वैशिष्ट्य आहे की ती घरात चहा पित असली तेपर्यंत. आज इथं 3रा दिवस आहे, तर 3ऱ्या दिवसापर्यंत इथं चहाची त्यांना आठवण झालेली नाही, हे मानावं लागेल तुम्हाला. हां, बाकी जी तयार झालेली मुलं आहेत त्यांचा विषय सोडून द्या की इथं ताऊन सुलाकून घासून जो निर्माण मुलगा झाला आहे, भविष्याच्या काळामध्ये त्याच्या स्वप्नात सुद्धा चहा येणार नाही लक्षात. अशी आपली सगळी पिढी झाली. आपल्यासारख्या मुले ह्या मुलांच्या स्वप्नात बी चहा येतात, आज स्वप्नात सुद्धा आपल्या चहा येत नाही कधी. काही माणसं म्हणतात महाराज तुमचं पडतंय हो, पण आम्हाला सुटण झाले का, आम्हाला वाटते ती नको वस्तू जवळ, पण ती काही आम्ही लय प्रयत्न करतोय रात्रंदिवस, पण ती सुटना. काय, एक दारुडा डॉक्टरकडे गेला. डॉक्टर, दारू सुटण्याची इच्छा आहे पण सुटत नाही हो, तुमची इच्छा आहे काय, मग मार्ग सापडेल. मी सांगतो, एक काम करा, किती वेळा प्याता दिवसातून. म्हणजे तसं काही माप नाही, आठवण झाली की पेतो. मी अशा बापाचा मुलगा आहे. बाबाचा बाप बी दारुडत होता, माझा बाप दारुडत होता. मी अशा बापाचा मुलगा आहे की आमच्या वडिलांनी एकदा प्यायला सुरुवात केली की अखंड हरनाम सप्ताह म्हणतात त्याला. आमच्या घरात हा शब्दच होता बाबा, की आमच्या वडिलांनी प्यायला सुरुवात केली की आमच्या आई लोकांना सांगायची सप्ताह बसला आमच्यात. म्हणजे एकदा सुरुवात झाली की आठवडाभर फक्त प्यायची, पहिली उतरली की दुसरी पिऊन यायची, अन्न पाणी घेतच नव्हते. असं आहे. म्हणलं बॉस सारखं, मग म्हणलं एक काम करा, आता प्यायचं आहे ना, कंट्रोल करण्यासाठी एक प्रयत्न करा की जेवायच्या अगोदर प्यायची, एवढं ठरवूनच बस, म्हणजे कंट्रोल होईल त्याचं. ठीक आहे, करतो म्हणला प्रयत्न. एक आठवडाभर गेला, परत आला. डॉक्टर म्हणले कसं काय, म्हणलं अगदी तुमच्या म्हणण्याप्रमाणे चाललं आहे, करेक्ट. आता म्हणला गेल्या आठवड्यापासून फक्त जेवायच्या अगोदर पितो, बाकी काय. वाह, आता म्हणले मग दुरुस्ती झाली. आता काय प्रॉब्लेम आहे का, आहे म्हणला प्रॉब्लेम आहे म्हणून तर आलो आहे. म्हणले काय प्रॉब्लेम आहे, सारखं जेवायला लागतंय. विठ्ठला, याची कधी सुटेल, कधी सुटेल, सुटणार. तीव्र जिज्ञासू, त्याला उद्धाराची इच्छा निर्माण झाली, तो उद्धाराचा प्रयत्न सुरुवातच करतो लगेच. आणि मग ज्ञानोबरांची ओवी ती झणझडो निवायला निघ, ये भक्तीचे वाटे लाग. आमचे गुरुजी उदाहरण द्यायचे कुत्र्याचं. बाबा, कुत्र्याचं उदाहरण, कुत्रं जर पाण्यात न आलं तर काठावाल्या अंग कसं झाडतं बघितलं का तुम्ही, कसं अंग झटकतं. एक झटका देतं तर तेवढ्या झटकात त्याच्या अंगात पाणीच राहतं. झणझडो निवायला निघ. असा एक मुमुक्ष आहे की जो उद्धाराची जाणीव झाल्यानंतर त्याचे लगेच प्रयत्न करतो. माझा आता आवाज जरा काम देत नाही, काय काल ओरडावं लागलं आणि 2 दिवसात दुपारची झोपच भाग संपले, त्यामुळं आवाजाचा रिझर्व लागलाय. एकी केली हातो पळी आम्ही देवा शक्तीने, आम्ही देवा एकी केली खाया बळी आम्ही देवा, आम्ही देवा एकी केली हातो बळी खाया
तीव्र जिज्ञासू आहेत, लगेच प्रयत्न करतात आणि त्यांच्या प्रयत्नाला यश येतं. एकी केली हातोफळी. हातोफळी शब्दाचा अर्थ टाळ. अशी कबड्डी खेळताना पोरं हातावर टाळे मारतात का नाही? हां, काय कबड्डी खेळणाऱ्या पोरांची पोज वेगवेगळी असते, प्रत्येकाची पोज वेगळी असते. त्याची ती खरं म्हणजे तुमचे हे कॅमेरे तिथं जरा वापरत जा तुम्ही. हे आमच्या थोबड्यावर कशाला कॅमेरा? त्या पोरांच्या पोज बघायचे असतात. हां, एखादा वर्ग कबड्डी घालायला गेलं की उड्या मारत असंच अगदी म्हणजे अंगात आल्यासारखं नाचतच आहे प्रश्न. एखादा कब्बड 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 काय आहे त्या काही मुलं मग टाळी वाजवून येतात. टाळी वाजवून याचा अर्थ असा आहे की चॅलेंज देऊन माळशिरस तालुका चॅलेंज देऊन आलाच का नाही पुढं प्रश्नच नाही. चॅलेंज देऊन मग तसंच चॅलेंज एकी केली हातोफळी हायाबळे जागेवर पोचले. इथं बरीचशी मुलं ध्रुवाच्या वयातली काही जास्त नाहीत पण आहेत थोडीशी. ध्रुव म्हणजे 5 वर्षाचं. पण किशोरावस्थेतली मुलं बरीचशी आहेत, त्यांनी हे लक्षात ठेवा. आता मग अशी देशमुख साहेबांनी अगदी तळमळीनं तुम्हाला काय काय सांगितलं की तुम्ही काय करू शकता. तर याने ध्रुव लक्षात ठेवा की ध्रुवाचं वय 5 वर्षाचं होतं आणि 5 वर्षाचा ध्रुव वनात कसा जाऊ शकत होता, साधना कशी करू शकत होता. जेव्हा त्याला नारदाने सांगितलं की बाळ अरे साधना खडतर आहे, त्यानं सांगितलं खडतर सांगू नका, फक्त साधना सांगा. अर्धा सगळं सांगत नाही तुम्हाला मी, पण नारदाच्या मार्गदर्शनानं ध्रुव वनामध्ये गेला तर मोजून 4 महिन्यामध्ये त्यानं देव प्राप्त केला, फक्त 4 महिन्यामध्ये. पण व्यसनमुक्तीचं काम करणाऱ्या सगळ्याच मुलांनी हे लक्षात ठेवा की 4 महिन्यामधली चिकाटी काय असेल तर पहिल्या महिन्यामध्ये त्यानं दर 3 दिवसानंतर झाडाची फळं खाल्ली. दर 3 दिवसानंतर फळं कोणती? करवंदी नवं, रानातलं मेवा. जांभळं नवं, फळं कुठली खाल्ली? कवट आणि बोरं. कवट बी आंबट आणि बोर बी आंबट, जास्त खाता येत नाही. कवट आणि बोरं खाल्ली पहिल्या महिन्यात, 3 महिन्यात. पहिल्या महिन्यात दर 3 दिवसांनी. दुसऱ्या महिन्यामध्ये दर 6 दिवसानंतर झाडाचा वाळलेला पाला आणि वाळलेलं गवत खाल्लं. तिसऱ्या महिन्यामध्ये दर 9 दिवसानंतर नदीचं पाणी प्याला. आणि 4थ्या महिन्यामध्ये दर 12 दिवसानंतर पोटभर हवा घेतली. नुसते हवेसा माणसं जगू शकतात बरं का. दर रामकृष्ण विठ्ठला विठ्ठल विठ्ठल हा विठ्ठला दर काय सांगितलं दर 12 दिवसानंतर फक्त हवा घेतली. 4 महिने ही साधना केली. भगवान परमात्मा प्रसन्न होत नव्हते. 5व्या महिन्यामध्ये त्यानं हवासुद्धा बंद करून टाकली. आणि मग तुमचा शब्द काय, हवा टाईट झाले म्हणले. तंग वातावरण झाले ना. आता लक्षात ठेवा असं आहे, मला काही तंबाखूची सवय नव्हती, कधीच नव्हती. चहा भरपूर पित होतो, पण मी चहा असा सोडला आहे की उद्या सकाळपासून प्यायचा नाही असं सोडला आहे. तंबाखूची सवय नव्हती, पण मी तंबाखूची मिश्री अशी घासत होतो की तुमची तंबाखू माझ्यापेक्षा फिकी आहे. त्या मिश्रीचं नाव होतं बाबा अंबिका मद्रास तपकीर. आता आहे का नाही मला सांगता येत नाही. आता तो ब्रँड आहे का नाही सांगता येत नाही. मंडईमध्ये काटकरांचं दुकान होतं, काटकरांचं अंबिका मद्रास तपकीर. अशी काळ्या रंग असायची. तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतोय ती का त्याच्यात एक बोट बुडवून जर ते दाताला लावलं असं तर दाताला लावल्याबरोबर मेंदवामध्ये झिंझिण्या यायच्या. अशी मिश्री मी घासत होतो. पण ज्या दिवशी ठरवलं की आपण कीर्तन करतोय आणि हे योग्य नाही, त्याच्या दुसऱ्या दिवशी बंद केली. आपण हे लक्षात ठेवा. तीव्र म्हणजे काय, ध्रुवानं साधना केली अशी ठरवून. म्हणून ध्रुवासाठी ज्ञानोबरांची ओवे ज्ञानोबराय सांगतात एवं निश्चयोदयाचा द्वारी अध्यात्म ज्ञानाच्या
ध्रुवदेव गगनीचा तैसा राहिला. निश्चयाचे बळ, ध्रुव निश्चयापासून हटला नाही. एक कथा विस्ताराने सांगितली पाहिजे पण जास्त सांगता येणार नाही. कठोपनिषदामध्ये नाचिकेत नावाच्या मुलाची कथा आलेली आहे. तर त्या नाचिकेतानं सगळं सांगत नाही, आता पाहिजे असलं तर कधी तर खासगी विचार सांगेन. त्यानं यज्ञामध्ये आपल्या बापानं काही वेगवेगळेच प्रश्न विचारले, त्यामुळे बाप वैतागला आणि तो म्हणला तुला मृत्यूला दिलं जा. तर बापानं मृत्यूला दिलं असं म्हणल्यामुळे ते मुलगं खरोखरच बापाचं म्हणणं खरं करण्यासाठी मृत्यू लोकांमध्ये मध्ये यमाकडे गेलं. तिथं ते यमाच्या दारात 3 दिवस उभं राहिलं. यम नव्हते. जेव्हा यमराज आले तेव्हा सेवकाने सांगितले एक ब्राह्मणाचा मुलगा उभा राहिला आहे, त्याला संतुष्ट करा अगोदर. यमाने त्याची क्षमा मागितली, बाबा 3 दिवस माझ्या दारात उभा राहिला, मी तुला क्षमा मागतो, पण तरी तुला संतुष्ट करण्यासाठी 3 वर देतो, काय पाहिजे सांग. त्यानं पहिल्या वरानं असं मागितलं की माझ्या बापाचा राग कमी व्हावा. दुसऱ्या वरानं असं मागितलं की स्वर्गाला जाण्याचा जो यज्ञ आहे त्याची माहिती मला कळावी. आणि तिसरा वर त्यानं असं मागितला की मृत्यूच्या पश्चात जीवाची अवस्था काय असते. 5 वर्षाच्या मुलाला हा प्रश्न कधी पडेल का सांगा. 95 वर्षाच्या थेरड्याला अजून पडले नाही. लक्षात 5 वर्षाचं मुलगी यमाला विचारत होतं की मृत्यूच्या पश्चात काय. यमराज हादरले, एवढा प्रश्न एवढ्या लहान मुलांना. ते म्हणले बाळ, या प्रश्नाचं उत्तर तुझ्या बुद्धीला झेपणार नाही, मी याच्या बदली तुला दुसरं काय देऊ सांग. हा प्रश्न सोडून दुसरं काय तर माग. तो म्हणे नाही मला हेच पाहिजे. मग यमानं त्याला काय काय दिलं माहिती का. यम त्याला म्हणला मी पृथ्वीचा सार्वभौम राजा करतो, मी तुला स्वर्गातल्या 1000 अप्सरा भोगण्यासाठी देतो, मी तुला इंद्राचं पद स्वर्गाचं देतो, मी तुला चिरंजीव करतो, मी तुला गजांत लक्ष्मी देतो. या मुलानं सगळी प्रलोभनं ठोकरली ना. मी सांगितलं आपलं प्रत्येक प्रलोभनाला त्यानं उत्तर दिले, पण मी आता सांगत नाही आपल्याला. त्यानं सर्व आणि सांगितलं नाही माझा प्रश्न आहे ना, त्या प्रश्नापेक्षा दुसरं काही सांगू नकोस, तेवढं सांग. या प्रश्नाचं उत्तर मला देता येत नाही असं म्हणून वाटल्यास आता आहे का नाही गंमत. मग यमाला ते सांगावं लागलं. यमानं नाचिकेताला उपदेश केलेला आहे 3 दिवस आणि 3 रात्र. त्याला कठोपनिषदला उपनिषदच पाहून घ्या आपण. 5 वर्षाच्या मुलाचा निश्चय काय असेल सांगा. मला जे पाहिजे त्याच्यापेक्षा दुसरं मला किती श्रेष्ठ असलं तरी नको. तुम्हाला नाचिकेताचं चरित्र वाचण्यासाठी लवकर सोडवणार नाही, ते कठोपनिषद संस्कृतमध्ये आहे. पण ज्ञानोबारांचा बाळचंद नावाचा अभंग आहे, तो मात्र जरूर वाचा. 17 चरणाचा अभंग आहे, वाचाच. उद्या सकाळी लगेच वाचा की त्या 17 चरणामध्ये ज्ञानोबारांनी नाचिकेत उभा केला आहे की तुझ्या भाजनाशिवाय मला अन्य काही नको. साधक कसा पाहिजे लक्षात ठेवा. आपण हे लक्षात ठेवा की साधक कसा पाहिजे. आणि म्हणून काल आपल्याकडे बापूसाहेब जगताप आले होते, त्यांच्या ड्युटीमुळे आज गेले. तर त्या मुलाचं वैशिष्ट्य असं आहे, आपल्या सगळ्या व्यसनमुक्तीच्या या वातावरणात पाऊन सोलाकून तयार झालेलं पोरग आहे ते. तो जेव्हा अधिकारी झाला तेव्हा त्यानं जर लाच घ्यायची ठरवली असती तर आत्तापर्यंत 4-5 वर्षात त्यानं बंगला नक्की उभा केला असता मोठ्याच्या मोठा, आणि त्याच्या काळात 4 व्हीलर नक्की आली असती. ज्यांचं आत्ता प्रवचन आपण ऐकले ते देशमुख साहेब, सगळ्याच मुलांनी लक्षात ठेवा, सगळ्याच व्यसनमुक्तीच्या मुलांनी लक्षात ठेवा. ज्यांचं लग्न ठरण्याच्या बेतात आहे त्यांनी जास्त लक्षात ठेवा. ज्यांचं ठरून झालं आहे त्याने आपलं थोडंसं ऐका, म्हणजे लय काट्यावर जाऊ नका, ॲडजस्ट हो थोडंसं व्हा. तर देशमुख साहेबांनी आपल्या पत्नीला काय सांगितलं होतं सगळ्यांनी ऐकून ठेवा. लग्नाच्या अगोदर ते बीडीओ होते ना, त्यांनी पत्नीला सांगितलं होतं मी बीडीओ आहे आणि बीडीओ म्हणजे खोड्यानं पैसा मिळतो, अशी जर तुझी कल्पना असेल तर मला माळ घालू नकोस. तुमच्यापैकी किती ना ती धाडस आहे, तुम्ही पाठ तुमची थोपडतो, चला मला माळ घालू नकोस. मी म्हणले मी असं ठरवलं की आपल्या नोकरीमध्ये कधी एक पैशाला कोणाला हात लावायचा नाही असं माझं ठरलं आहे. त्यामुळं कदाचित कोणत्याही क्षणी माझी नोकरी जाऊ शकेल आणि मी भिकारी होऊ शकेन. एखाद्या भिकाऱ्याबरोबर आयुष्य जगायची तयारी असली तर माळ घाल. म्हणून लक्षात ठेवा की शब्दाला वजन केव्हा येतं, त्या शब्दाच्या पाठीमागं तसं जीवन असतं तेव्हा तसं वजन येतं. लक्षात ठेवा, आपण हे लक्षात ठेवा. म्हणजे हे वाक्य
मी भिकारी आहे, एखाद्या भिकाऱ्याबरोबर जीवन कंटायची तयारी असेल तर माळ घाल, असं देशमुख साहेबांनी म्हणणं वेगळं आणि पवार साहेबांनी म्हणणं वेगळं. विठाला विठाला. काय सांगितलं मी आपल्याला? आपण हे ध्येय काय, ध्येय नेहमी लक्षात ठेवा. ध्येयापासून पाहतो हे सगळ्याच पोरांना ऐकून ठेवा की बापूसाहेब कोल्हापूरला अधिकारी आहे आणि लघु उद्योगासाठी जी कर्ज दिली देतात ते सगळा कर्ज देण्याचा हक्क त्या पोराकडे आहे का? पण जमलं तर त्याच्या ऑफिसला जाऊन या. त्याच्या ऑफिसमध्ये अशी पाटी लागलेली आहे की इथं कोणाही व्यक्तीला 1 रुपयासुद्धा देऊ नका आणि तुमचं काम करण्यासाठी हेलपाटे हॉल नका. पहिल्या हेलपाट्यामध्ये तुमचं काम झालं पाहिजे. हे व्यसनमुक्तीचं बीज आहे, लक्षात ठेवा. हे आपण जे काम करतोय ना त्याच्यातून काय तयार होतं आहे हे आपण त्याचं फळ लक्षात ठेवा. समुद्र मंथनातून अमृत निर्माण होतं ना तसे अमृत निर्माण होते. इथे एक दुसरं पोरग बसले नंदू, त्यानं उद्योगामध्ये झेप घेतली आणि ते बॉक्स करण्याचा कारखाना त्यानं मोठा काढला आहे. 40-50 लाखाचं भांडवल त्याने घातले त्या मुलानं. आपण त्याचा सत्कार मागच्या वर्षी केला होता. ऐकण्यासारखी गोष्ट आहे बाबा की आमचे मालक आलेत. आबा या मुलानं याला नेरीची जी कंपनी आहे, दारूची कंपनी, त्यानं ऑफर केली होती. ते म्हणलेलं आहे आमचा व्यसनमुक्तीचा आमचा संघ आहे, आमच्या नियमात दारूसाठी बॉक्स भरून नये, आमच्या नियमात बसत नाही. हे ऐका, हे आत्ता सांगताना माझ्या अंगावर शहारे आल्यात, लक्षात. आत्ता आल्यात शहारे. एखादा म्हणला असता एवढी चांगली संधी आली तर काय सोडायची. सांगू तुम्हाला ह्याच्यातलं वाईट सांगू का? आता मग आमच्या संघटनेमध्ये काम करणारी कितीतरी माणसं अशी आहेत नंदूसाहेब की ज्यांनी, बरं का डॉक्टर, ज्यांनी निवडणुकीमध्ये दारू वाटलेली आहे. विठ्ठाला विठ्ठाला. अशी माणसं आमच्या संघात आहेत. दुर्दैवानं त्यांचं नाव सांगायचं आग्रह धरू नका. म्हणजे काल जशी 2 नावं सांगतो म्हणलो खाजगीमध्ये तसं हे सांगणार नाही. काय ध्येयवाद असतो लक्षात ठेवा. ध्येयवाद असतो की आपल्या ते बाजूसारख्याच नाही, अजिबात बिलकुल नाही, लक्षात ठेवा. मी तुम्हाला सांगतो तुमच्यापेक्षा मुंगळा चांगला आहे. मुंगळा का चांगला? मुंगळा जर ढेपेला लागला एकदा तर मग ढेपेला लागल्यानंतर अशी म्हण आहे, डोसकं दिल पण बोचकं देणार नाही. विठ्ठाला विठ्ठाला. तुटून निघतो पण गुळ सोडतो का? आपली चिकाटी लक्षात ठेवा. मी तुम्हाला मुमुक्षूशी सांगतोय की जो तीव्र मुमुक्ष आहे, भरपूर सांगण्यासाठी पण म्हणजे आपल्या वेळेच्या अभाव मी कमी सांगतोय, तो आपल्या प्रयत्नानं आपला उद्धार करू शकतो. परंतु जो मंद मुमुक्ष आहे की ज्याची उद्धाराची इच्छा आहे पण उद्धारासाठी लागणारा मनाचा संयम, उद्धारासाठी लागणारा इंद्रियाचा संयम, उद्धारासाठी लागणारं आचरणाची शुद्धता ही त्याच्याकडे असू शकत नाही. त्याला त्याची खंत आहे. कोणती? की माझं आचरण चांगलं नाही, हे त्याची खंत आहे. पण ते आचरण बंद व्हावं अशी त्याची इच्छा आहे. तुकोबरायांचा अभंग आहे, माझे मज कळो येते अवगुण काय करू मन अनावर. असा अभंग आहे तुकोबरायांचा. मला कळतंय पण माझं मन आवरत नाही. देवा तुम्ही माझं मन आवरा. असा जो मंद मुमुक्ष आहे ना, तो मंद मुमुक्षू उद्धारासाठी भगवंताची कास धरतो. तैसा मी एक पतित रे तुझा पारी तुझा
पतित परी तुझा मुद्रांची परी तुझा मुद्रा पीत परी तुझा मुद्रांची परे तुझा फलटणकर म्हणा विश्वास आहे पा अशोक डबल 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 आता दम लागला हो. असं आहे, मला वाटतंय बऱ्याच दिवसानंतर व्यसनमुक्ती सप्त्यामध्ये खेळण्यासारखं रान मिळाले आणि पोरही जरा चांगल्या संख्येने उभी राहिलेत. आज काल जरा डापरल्यामुळं पाहे पा ध्वजेचे चिरगुट राया जतन करीता कष्ट. ज्ञानोबा उदाहरण सांगतात, तैसा मी एक पतित, मी पतित आहे पण तुझी मुद्रा माझ्यावर आहे. मग लक्षात ठेवा. पुढं उदाहरण दिलंय, फाटलेली नोट सुद्धा चालते का? चालते. रिझर्व्ह बँकेचा शिक्का असतो म्हणून, शिक्का असतो म्हणून मैं धारक को 500 रुपये आधा करने का वचन दिलाता हूं. IG पटेल, गवर्नर ऑफ इंडिया. I promise to bearer to pay sum of rupees 500. आता हे वाचलंच नसलं ते लक्षात होतं, फक्त शिक्क्यासाठी.
ज्ञानोबा सांगतात परी तुझा मुद्रांकित. आता आध्यात्मिक चिंतन करण्यासाठी भरपूर आहे हो, पण आपल्याला पुढे जायचं आहे म्हणून सांगत आहे. परी तुझा मुद्रांकित, तुझी मुद्रा धारण केल्यानंतर त्या मुद्रेचा स्वाभिमान राखण्यासाठी तुला आमचा उद्धार करावाच लागतोय, हे लक्षात ठेवा. आता कसं आहे, आपण चांगल्या कोकणात आलो आहे आणि इथल्या ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रिया, मी शब्द वापरतोय माफ करा, इथल्या स्त्रिया अस्सल मराठमोळ्या आहेत. लक्षात ठेवा, अस्सल मराठमोळ्या म्हटलं मी कारण जी जुनी संस्कृती आहे ती संस्कृती हित आहे अजून, म्हणजे अजून इथला पदर खाली आलेला नाही. जाऊ दे, बाकीचा विचार सोडून द्या. आता डोईचा पदर आला खांद्यावर. आता काही दिवसानंतर मला भीती वाटायला लागल्या की स्त्रिया दारूगड बाया दारूगड कडक लक्ष्मी होते काय कुणा टाक विठ्ठाला पती पत्नीची जर भांडणं झाली ना, तर भांडण जर रागात आलं तर मला असा जर मालक खेकसला तर बाय काय म्हणते, हे काय म्हणून जाईन, माग लागून आले होय. असं कोण म्हणती? कोण म्हणती? जिला शिक्काय ती म्हणते. बिना शिक्क्याची म्हणू शकत नाही. शिक्का असतो, कपाळाला ठरसट कुंकू, पायामध्ये जोडवी, गळ्यामध्ये डोरलं, ती बाई सांगते मागं लागून आलेलं नाही, जाणार नाही. कारण का? तुझा शिक्का आहे. तर शिक्क्याला महत्व आहे. ज्ञानोबा सांगतात, जो राष्ट्रध्वज राजाने स्वीकारला त्या राष्ट्रध्वजावर जे राष्ट्राचं चिन्ह ते जे पडलं, तर मग राया, अशा एका राजाचे कष्ट रात्री सांगितले आपल्याला मी. आज दुसऱ्या राजाचे कष्ट सांगतोय की ज्याने हे सगळं निर्माण केलं, की ज्याच्या प्रतापामुळं आज या वाई प्रांतामध्ये आपण गुल्या गोविंदाने कीर्तन ऐकतोय. बाबा काही गोष्टी आपापल्या चुकतात बरं का बऱ्याचशा बाळासाहेब, आणि ते माझ्याही लक्षात लवकर येत नाही. खरं म्हणजे आपण ज्या भागामध्ये सप्ताह करतोय ना अनंतराव, त्या भागामध्ये नुसती जीप नाही फिरवता कामा, तर निदान सप्ताह झाल्यावर का सुरू झाल्यावर का होईना, पण परिसरातल्या 2-4 गावात जाऊन मिळतील तेवढे युवक रात्री मिटिंग घेऊन त्यांची त्यांना म्हणावं की बाबा उद्या नुसतं बघायला तरी या. पण आपण ते करू शकत नाही. ते दुर्दैव आमचं असं आहे की धर्मवीर संभाजींच्या बलिदान भूमीमध्ये आम्ही 8 दिवस सप्ताह केला, पण तुळापुरातला एकही संभाजी आमच्याकडे मिळाला नाही. हे आमचं दुर्दैव आहे. पन्हाळगडाला आम्ही 7 दिवस राबलो, पण तिथे एकही शोभा काशीद आम्हाला सापडला नाही. हे आमचं दुर्दैव. तसं पन्हाळगडामध्ये काही लोक आपल्याला मिळाले होते नाही असं नाही. तर तो भाग आहे, लक्षात ठेवा की आपण केवळ त्या शिवभूतीच्या फक्त त्यांच्यामुळं आपण हे कीर्तन ऐकतो. एवढं शांत, एवढा सप्ताह शांत चाललाय फक्त भगवान आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वामुळं, नाहीतर नाही. मी विनोदाने सांगत असतो, तुम्हाला पाठ झाले तरी पण सांगतो की त्यांच्या कृपेमुळं आमची नावं चांगली आहेत. म्हणून अध्यक्षांना विलास म्हणतायत, म्हणून त्याचं नाव विलास आहे, म्हणून यांचं नाव अनंत आहे, म्हणून एका पकवाजाचं नाव आहे विष्णू भगवान, एका पकवाजाचं नाव आहे मोरेश्वर, कालच्या पकवाजावर अंकुश. अशी नावं आहेत. कशामुळं? फक्त शिवाजी महाराज लक्षात. म्हणून स्त्रियांची नावं आहेत अनुसया, सीता, पार्वती, द्रौपदी, शकुंतला, ऐश्वर्या का होईना काय बिघडत नाही, तरी पण ते मराठीच आहे ना. दिव्या, ऐश्वर्या, माधुरी, तरी पण ती नावं सगळी शिवाजी महाराजांच्या कृपेने आहेत. लक्षात ठेवा, जर शिवाजी महाराज होत नव्हते तर काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद बनती, अगर शिवाजी न होते तो सन्नत सबकी होती. हे वाक्य लक्षात ठेवा. हे वाक्य आहे कवी कलुषाचं आहे, आपलं या कविभूषणांचं वाक्य आहे. अगर शिवा न होते
तो सुन्नत सबकी होती, हे विसरू नका लक्ष. फक्त शिवाजी महाराजामुळे आहे. जर शिवाजी महाराज नसते तर आत्ता मी ज्यांची नावं घेतली ती नावं तशी झालीच नसती. मग विलास बाबांना याकूब खान असं म्हणलं, मग नंदूसाहेब जगतापांना सय्यद खान म्हणलं असतं. आमच्या बाजूला अनंतराव बसल्यात, त्याला म्हटलो असतो आम्ही इब्राहिम चाचा. एका पकवाजाला म्हणलो असतो झाकीर हुसेन. एकाला म्हणलो असतो बिस्मिल्ला खान. आणि उजव्या बाजूला ज्या स्त्री आहेत कशाला अनुसया आणि फिनुसया कोणाला टाक. तुम्ही वय अनुसया होता दोडानो, अनुसया होत्या. कशाला अनुसया? दिलशाद बेगम, फातिमा बानू, मुमताज बेगम आणि खुर्शीद बानू. सगळ्या बानू सगळ्या बेगमाच झाले असते, लक्षात ठेवा. आता तुमचं माप काढलं, माझं काढलं पाहिजे का? मग शिवाजी महाराज नसते तर मी बंडा महाराज झालो असतो काय? शक्यच नाही. अरे माझं नाव बदल असतं मौलाना नियाज हा ठाला हसणं सोपं आहे, ज्यानं निर्माण केले त्याचं कष्ट कळणं कठीण आहे. विठ्ठला विठ्ठला. मग कीर्तन झाल्यावर रात्री बाळासाहेब गर्जे प्रौढ प्रताप पुरंदर घोषणात येतात ना, समजून घ्या की प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय वंश कुल असं म्हणताना त्या पदव्या लागत असताना त्या माणसाला काय कष्ट झाल्यात. संपूर्ण शिवाजी महाराज उभे करणं शक्य नाही आणि अर्ध्या तासात तर कधी शक्य नाही. पण लक्षात ठेवा, पुणे प्रांतातली 36 गावची जहागिरी असणारा एक शहाजी महाराजाचा पोरगा मनात आला असता तर जन्मभर आईशा आरामात राहू शकला असता. आदिलशाह पुढे नमस्कार केला असता, झुकला असता तर अजून काही प्रांताची सुभेदारी मिळाली असती. काल पोरांनी सांगता सांगता मुलांनी सांगितलं काल कोणतरी शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला मुजरा केला नाही. पण काय चुकीचं सांगत जाऊ नका, मुजरा केलेला आहे. औरंगजेबाला मुजरा केला, त्याने दातोट केला, नाईलाजानं करावा लागला होता तो. पण तो पहिला आणि शेवटचा होता, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर परत मुजरा. पण हे लक्षात ठेवा, मला सांगायचं कारण हे आहे, असं जीवन जगू शकले असते पण तसं जीवन जगण्यासाठी त्यांचा जन्म नव्हता. त्यांची जी मातोश्री होती त्या मातोश्रीचं शल्य होतं, त्या शल्यातून त्याने असं ठरवलं होतं की हे रत्न कसं निर्माण कर. तो तिकडे सिद्धी हार, हा इकडे अफजल खान, पलीकडे मुलुक मैदान. पाळण्यात घातलेल्या शोभाना जिजाऊ सांगत होत्या, हे आले रे बाळा तुझला न्याया, निज रे निज शिवराया. कधीतरी या मुलांना जिजाऊनं जी अंगाई गायली शोभाना, ती अंगाई सुद्धा या मुलांना पाठ करून घ्या यांच्याकडून. लक्षात ठेवा काय बीज पेरलं होतं. आणि मग वयाच्या 12व्या वर्षापासूनच जाणीव झाली की आपण पारतंत्र्यात आहोत. वारंवार ते हॅमरिंग केलं होतं, आपण आपलं हे नाही, हे आपलं नाही, हे सगळं मोगलांचं आहे, आपण नोकर आहोत, आपल्याला आपलं बनवायचं. त्या स्वाभिमानी मातेनं त्या स्वाभिमानी पुत्राला जो उपदेश केला त्याचा परिणाम असा झाला की बंगलोरला असताना शहाजी महाराज बाल शिवाजींना घेऊन विजापूरला गेले होते. तर विजापूरला या 10 वर्षाच्या मुलानं आदिलशहाला कधीही मुजरा केला नाही. ही गोष्ट खरी. शिवाजी महाराज आदिलशहाला मुजरा नाही केला, औरंगजेबाला करावा लागला, नाही केला मुजरा. हे शहाजीचं पोरग आपल्याला मुजरा करत नाही हे आदिलशाच्या लक्षात आलं होतं. आणि तो रागारागान त्या पोराकडे असं बघत होता आदिलशाह. पण ते पोरगे असं बेरकं होतं की आदिलशाहने बघितलं ते पोरग रागारागानं आदिलशाहकडे असं बघत होतं. तितक्याच रागानं बघत होतं, तितक्याच तेजस्वी डोळ्यानं.
आणि शेवटी शिवाजी महाराजांच्या तेजस्वी नजरेपुढं आदिलशाची नजर झुकली. आदिलशाह ओझरला, देखो कैसा देखताय, ओरडला. हे मात्र खरं आहे. हे खरं आहे. का खरं आहे? आदिलशाहचा मोठा सरदार अफजल खानानं आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवले की शहाजी बरोबर त्याचा छोटा बच्चा येतो, तो आदिलशाहला कधीच मुजरा करत नाही, असं डायरीत लिहिले त्यानं. आपण हे लक्षात ठेवा. आता ही गोष्ट आहे ना, ही सामान्य नव्हे. मग राया कष्टाशिवाय काहीच नाही. लक्षात ठेवा. कीर्तनामध्ये रंग चढायचं असं जर असलं ना, तर या पक्वादाच्या ज्या वाद्या आहेत का नाही, त्या वाद्यांनी जर ठरवलं की आम्ही काय म्हणून स्वतःला ताणून घ्यायचं, असं जर वाद्यांनी ठरवलं तर कीर्तनात रंग येतच नाही. वादीच्या जीवनाला ताण बसला तरच पक्वाद वाजतो. लक्षात ठेवा. विण्याची खुंटी पिरगळली तरच तार वाजत्या, हे आपण लक्षात ठेवा. एरवी वाजत नाही. तसे कष्ट. त्या कष्टाची सुरुवात झाली. मग स्वराज्याची शपथ झाली. मग स्वराज्याचा संकल्प झाला आणि त्या स्वराज्याची सुरुवातही झाली. तोरणा, कोंडाणा, सुभानमंगळ, राजगड तयार केला. आपण पाहून घेता. ते सगळे जास्त सांगत बसत नाही. हे जेव्हा समजलं तेव्हा आदिलशाह चिडला आणि त्यानं शिवाजीनं महाराजांना, म्हणजे त्यावेळी त्यांचे जे कारभारी होते, त्यांना प्रयत्न केला दादोजीपंतांना, कोंडदेवांना समजावण्याचा. उपयोग काही झाला नाही. शहाजी महाराजांना विजापूरला तिकडे पत्र गेलं की तुमचा बच्चा आगाऊपणा करतो, त्याला समजा. शहाजी महाराज धूर्त होते. त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला जो डाव जमला नाही तो डाव आपला पोरगा खेळायला लागला आहे. तर खेळताना त्याला कबड्डीमध्ये सर्व्हिस घालताना नाराज करायचं नाही, कधी बाजूला घ्यायचं नाही त्याला. आत्ता म्हणले आत्ता ते पोरगं रिंगणात खेळते, त्याला एवढ्यात बाजूला हो म्हणणं बरोबर नाही. शहाजी महाराजांनी वेळ मारून नेली. त्यांनी आदिलशाहनं असं पत्र लिहिलं की बच्चा आहे, अजून त्याची उमर कमी आहे, समजपणा आलेला नाही, पोरापोरात खेळतंय आणि सरदाराचंच पोरगं असल्यामुळं बाकीचे खेळ न करता लढायचा खेळ खेळते. लुटूपुटीचे किल्ले घेता घेता एखादा खराबी किल्ला घेते. तुम्ही काळजी करू नका. सगळे जरी किल्ले घेतले तर शेवटी सगळे किल्ले हुजुरांचेच आहेत. आपण निश्चिंत असावं. असं निश्चिंत केलं आणि 1656ला दुसरं पत्र गेलं की तुमचा मुलगा फार बंडखोर झाला आहे, त्याचा बंदोबस्त करा, नाहीतर इसका नतीजा अच्छा होनेवाला नाही आहे. तर त्यावेळेला शहाजी महाराजांनी ओळखलं की आता पोरगं तयार झाले, आता काही आउट होणार नाही, 4-5 गडी घेऊनच येईल. त्यावेळेला शहाजी महाराजांचं उत्तर आहे आदिलशाहला की माझं पोरगं माझं ऐकत नाही, तुम्हाला काय करायचं ते करा. दरम्यानच्या काळी 48 साली शहाजी महाराज आदिलशाहनं शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी 3 गोष्टी केल्या. एक म्हणजे कपटानं जिंजीला शहाजी महाराजांना अटक केलं. पहिली गोष्ट म्हणजे या पोराला पायबंदी यावं म्हणून. फत्ते खान नावाच्या सरदाराला 5000 सैन्य देऊन पुण्यावर पाठवलं शिवाजीला बंदोबस्त करण्यासाठी. आणि फरीद खान नावाच्या सरदाराला बेंगलोरला पाठवलं शंभू महाराजांना जिंकण्यासाठी. शंभू महाराज म्हणजे काल त्या मुलांना सांगितलं शिवाजी महाराजांचे मोठे बंधू. एकाच वेळी स्वराज्यावर त्रिवेणी संकट आली होती, त्रिधारी. तर एक संकट म्हणजे पित्याचा संपूर्ण जीवन मृत्यूच्या कसरतीत होतं. आईचं कुंकू धोक्यात आलं होतं, स्वराज्य धोक्यात आलं होतं. स्वराज्य वाचवायचं असेल तर कुंकू जाणार आहे, कुंकू वाचवायचं असेल तर स्वराज्य जाणार आहे. असे प्रसंग. आता ते त्याच्यातून कसं निभावलं ते सांगत बसत नाही. राया जतन करता. तुम्ही खरं सांगा, मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो, अशी तिहेरी संकट आल्यात का तुम्हाला? खरं सांगा, आठवण करून सांगा. काय काय कधीच नाही. एवढं संकट आपल्याला आलेलंच नाही. पण तरी आपण एवढंच बसतो, काय करायचं? संकटामागणं संकट येते, संकटामागणं संकट आहे. हिचं ऐकावं का तिचं ऐकावं? हे संकट आहे, ह्याला संकट म्हणतात आहे. हां, तुमच्या व्यसनमुक्तीच्या मधल्या एका मुलाने एक प्रश्न मला विचारता, त्या काय करायचं? आईन बायको दोघीची भांडणं लय होतात, काय करावं सांगा. लक्षात
म्हणलं का तुझा हा ग्रस्त्याचा प्रॉब्लेम मला ब्रह्मचारी विचारतोय तू आणि मी काय सॉल्व करणार नाही. पण म्हणलं तरी पण सांगा. मी सांगितलं गुण आलाय बरं का, तुम्ही सुद्धा त्याचा उपयोग करून घ्या. सगळे गुण असा आलाय. मी म्हणलं त्या दोघीने एका ठिकाणी बसव आणि त्याने एवढं सांगाय बघा, भांडणं किती बी करा, एकमेकाच्या जिंज्या पकडा, एकमेकाला लाकडानं लाटण्यानं मारा, फक्त मला सांगायचं नाही. एवढी ताकीद दे. त्याच्यानंतर आजपर्यंत भांडणं झालेली नाहीत. जाऊ दे. मला काय म्हणायचं आहे, ह्याला कुठं संकट म्हणतात होय, हिचं ऐकायचं का तिचं ऐकायचं. मग आईलाच सांगतो तू जरा समजावून घे की तिला. तिला सांग की फटाकडीला, तू हिला समजावून घेऊन असं चालत नाही काय. मोठी अडचण आहे लक्षात. तुमच्यावरची संकट खरीच नाही. तुम्हाला खरं सांग, खरी संकट नाहीच. कधीतरी 1,00,000 रुपये कर्ज थकला तर तो तुमचा बीपी वाढतो. 1,00,000 अरे काय आहे काय ते, एवढं काय त्याचे. म्हणण्याचा उद्देश आहे आलेलीच नाहीत. पण शिवाजी महाराज हे संकट, हे जीवावरचं संकट होतं. शिवाजी महाराज संपत होते, शंभूराजे संपत होते, शहाजी महाराज संपत होते आणि शहाजी महाराज संपल्यामुळं जिजाऊ संपत होते. आपण हे लक्षात घ्या. 1659चं संकट आहे त्याच्यापेक्षा भयानक. 35,000 सैन्य, 12,000 घोडा, 65 हत्ती, एवढा लवाजमा घेऊन आदिलशाहचा धिप्पाड सरदार तो वाईमध्ये चालून येत होता. अशी जमीन हादरत होती. आता कोणाकोणाच्या लक्षात आहे त्यांनी फक्त उत्तर द्या की अफजल खानाची उंची किती होती. हां बघू, 7 फूट ना. चूक. हां चूक. हां हे थांबा, हसू नका. किती म्हणतोय तो, हे काहीतरी बोगस. लक्षात ठेवा, परत विसरू नका. 7 फूट हे राईट. कोण बोललो हो का, हे ते बरोबर सांग. शाबास. आता लक्षात ठेवा, इसको बोलतो शिवाजी. खाला खाला हे तुम्ही ऐकलंय पण तुमच्या लक्षात नाही. अंदाजाने सांगत होता. आता म्हणाल मी बी तसंच म्हणणार तो. म्हणाला कुठं तोंड शिवलं होतं का म्हणून काय पडत. 7 फूट 10 इंच म्हणजे 8 फूट. असली 8 फुटाची कणगी चालत येत होती. आणि आदिलशाह विचारत होता जिजाऊला, बोल बोल स्वराज्य पाहिजे का सौभाग्य पाहिजे, बोल. सौभाग्य पाहिजे असेल तर आपल्या मुलाचं शरण आहे आणि स्वराज्य पाहिजे असेल तर कपाळाचं कुंकू पुसण्याची तयारी ठेव. राया जमलं. पन्हाळगड्याला सिद्धी जोहरनं वेढा घातला. तो वेढा एवढा बळकट होता. पन्हाळगडच्या भोवती 35,000 सैन्य होतं. जून महिना लागला, पावसाळा सुरू झाले. शिवाजी महाराजांना असं वाटलं की बहुतेक आता वेढा ढिला होईल. उलटं झालं. पावसाळ्यामध्ये सिद्धी जोहरनं वेढा आणखीन पक्का जास्त केला. हुशार होता. मुंगीसुद्धा बाहेर पडू शकत नाही. ज्या मावळ्यांनी पाऱ्यातून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला ते मावळे कापले गेले. पण तरीसुद्धा आता हे म्हणजे पन्हाळगड हा विषय, मी पन्हाळगडावर मला वाटते 3 दिवस सांगितलं होतं, 3 किंवा 2 दिवस सांगितलं होतं. हा विषय मी पन्हाळगडावर 1.5 तासाच्या अंतराने 3 दिवस सांगितला होता. तरीसुद्धा शिवाजी महाराजांनी जिद्द केली, जायचंच. आणि 12 जुलैच्या मध्यरात्री निघाले आणि 13 जुलैच्या संध्याकाळी 5 वाजता विशाळगडाला पोचले सुद्धा. आणि रस्त्यात सापडले असते तर, आणि मध्यंतरी सिद्धी जोहरनं गाठलं असतं तर, कल्पना करा काय. शिवाजी महाराजांचा 70 किलोमीटरचा प्रवास, तर प्रत्येक क्षण मृत्यूची घटका होती. प्रत्येक क्षण. राया तिकडून आले आणि सुस्तावलेला शाहिस्ता तो पुण्यात सुस्तावला होता 3 वर्ष.
आता तारखांचा खेळ लक्षात ठेवा, आठवणी तर ठेवा, पुढच्या वर्षी मी विचारलं सांगू नका, पण आता तर लक्षात ठेवा. तर 9 मे 1660 लक्षात ठेवा, 9 मे 1660 या दिवशी शाहिस्ता लाल महालात आला पुण्यात. 9 मे 1660 तो 3 वर्ष मुक्काम होता निवांत त्याचा, आयशाराम नाच गाणं सगळं. आणि दुसरी तारीख लक्षात ठेवा मग 6 एप्रिल 1663. 9 मे ते 6 एप्रिल 3 वर्षाला 1 महिना कमी आहे ना. तर 6 एप्रिल 1663 या दिवशी 400 मावळे घेऊन शिवाजी महाराज लाल महालात घुसले. तर त्यांनी तिथं जो धिंगाणा केला त्याचा काय प्रश्न सोडून द्या. 6 एप्रिल या दिवशी शिवाजी महाराज घुसले, जसे घुसले तसे बाहेर गेले, जमल तेवढं कापलं, जमल तेवढं घेतलं, आपल्यातली काही माणसं गमवली थोडीशी. पण सकाळी सगळा धिंगाणा आणि बोटलेली तिटलेली 3 बोटं ते बघितल्यानंतर शाहिस्ता घाबरला की सेवा किधर से भी आ सकता है. त्याच्या लक्षात आलं आज बोटावर भागलं, उद्याचं तसं काय सांगतायत. त्यामुळं 3 वर्ष सुस्तावलेला शाहिस्ता 6 एप्रिल 7 एप्रिल 8 एप्रिल हल्ला. 3 वर्षाचा मुक्काम 3 दिवसात उचलला. पण प्रवेश कसा केला? 400 माणसाचं सोपं होतं काय? सोपं होतं काय? एक लक्षात ठेवा की काय काय गोष्टी केलं. मी म्हणतो शिवाजी महाराजांनी स्वतः काय लढलं होतं, माणसं जायला तयार होती का नाही? पण शिवाजी महाराजांनी ते मंजूर नव्हतं. गेलेल्या माणसांनी वेंद्रेपणानं एक जरी चूक केली तर 400 माणसं मालाच्या बाहेर येत नाहीत. शिवाजी महाराजांची काय काय गोष्टी अशा होत्या की त्यांच्या काय कल्पक बुद्धीच्या योजना असायच्या, त्या योजना एकदा डोक्यात शिरल्या म्हणलं की शिवाजी महाराज त्या स्वतः राबवायचे आणि कुणाच्या ऐकत नसत. थोडा बहुत माझा स्वभाव तसाच आहे. मला एखादं नाही पसंत पडलं की लोकांचं ऐकत बसत नाही. पण आपण लक्षात घ्या ना, त्याची 2 कारणं सांगतो आपल्याला. एक तर अन्य लोक गेले असते आणि ते सापडले असते तर जिंदगीभर शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर हा डाग राहिला असता की 400 माणसं गमावली. लक्षात ठेवा. म्हणून शिवाजी महाराज म्हणले जाऊ दे, पण मी स्वतः ऐक. दुसरी गोष्ट असं आहे की ज्या मोहीमध्ये स्वतः राजाच हजर आहे तर त्या सगळ्या सेवकांच्या अंगात, शिलेदाराच्या अंगामध्ये केवढं बळ चढतं. म्हणून सकाळी पोरात नाचलो, लोकच नाही नाचलो. असं आहे हे. आता म्हणजे हे काही नाचण्याचं वय नाही नंदू महाराज आमचं. आमचं नाचणं आत्ताच कीर्तनात नाचलो ना, ते आमचं वारकऱ्याचं नाचणं आहे. सकाळी पोरात नाचण्याचं वय नाही आमचं. आता ती सगळी पोरं म्हणजे 10 वर्ष 12 वर्ष 15 वर्ष अशी सगळी काही तरुण अवस्थेतली 18 20 22 त्यांच्यामध्ये मी म्हातारा घुसलो. बरी ती पोरं म्हणलेली नाही क्या करू राम मुझे बुट्टा मिल गए. असं नाही देवा, त्यांच्यामध्ये घुसायचं असतं, त्यांच्याबरोबर चालायचं असतं. ही नीत आहे. हे शिवाजी महाराज 2 गोष्टी केल्या. यांच्याकडून चूक होऊ नये आणि आपण गेल्यामुळं यानं बळ यावं. मी सगळं तुम्हाला धावतं सांगतोय, सगळं धावतं सांगतोय. आणि एवढं सगळं करून परत आणखीन 12 मे 1666 या दिवशी औरंगजेबाच्या दरबारामध्ये त्या बारक्याशा पोरानं, परवा आहे का पोरगा इथं? पोरगा आहे का ते काय नव्हते कुठेच आहे? कुठं आहे? हेमंत काय म्हणले शिवाजी महाराज दरबारात? बोल. हा शाबास, विठ्ठला विठ्ठला. असले शिवाजी तयार करा, असले साहेब. हे हे करायचं हे करायचं काय? लाचाराची जोड लक्षात ठेवा. असले असले पण शिवाजी. राम सिंह हमसे भी आगे कौन खडा. शिवाजी महाराजांनी तेवढं नसतं केलं तर पण नाही जमलं, ते शक्यच नाही. मग त्याच्यानंतर सापडले. आता तारखा लक्षात ठेवा, तुम्ही लक्षात ठेवणार नाही पण मी सांगतोय तुम्हाला. 12 मे 1666 ते पुढे किती दिवस सांगा बघ बरं. आता
आता मध्ये कुणी बोलायचं नाही बाळासाहेब, माहीत असणाऱ्याने बोलायचं नाही. हां बोला, आता बोला. आता पुढे किती महिने, किशी मालूम किती महिने सांगा. आता सुटलेली तारीख सांगा चला. लगा किती र ऐकताय माझं आतापर्यंत तुम्ही. आर सुटलेली तारीख कुणीतरी एखाद्या शिवाजीने सांगा. हां 3 महिने अंदाजाने सांगितलं, पुढे सांगा की. राईट, अगदी बरोबर. 17 ऑगस्ट कोडोलीकर. विठ्ठला विठ्ठला. 17 ऑगस्ट 1666. आता तेही वाढवून सांगत नाही. त्या सुटण्यामध्ये थोडी जरी चूक झाली असती तर केवढं पडली असती सांगा ना. पण कशी अवघड आहे का नाही सांगा. अवघड आहे. आज दुपारी आम्हाला देसाई सरांनी सांगितलं की सुरत लुटली, याचा अर्थ असा की शिवाजी महाराजांनी सुरत म्हणजे औरंगजेबाची दाढी मानली जात होती, दाढी उपटून आणली म्हणली. ही जशी दाढी उपटून आणली तशी बाबासाहेबांनी असं सांगितलं आळंदीमध्ये की शिवाजी महाराज मृत्यूच्या दाढेतनं आले नाहीत, मृत्यूच्या दाढामध्ये 2 दातामध्ये जी फट असते ना त्या फटीतनं आले म्हणले. की ज्या औरंगजेबाच्या नजरेतून त्याचा पिता सुटला नाही, त्याचे 2 भाऊ सुटले नाहीत, त्या औरंगजेबाच्या नजरखान्यातून, त्या कैदखान्यातून सलामत. याला काय म्हणायचं, राया. आता बास म्हणा की का नाही, बास म्हणाल का नाही. नाही जेवायचं आहे का नाही. नाही मग जेवायचं नाही, झोपायचं मग अशी तयारी आहे का नाही. अगदी खरं बोलताय का नाही म्हणा की. ठाला एवढ्यातून डॉलर उभा केला. आता पुढचं लय वाईट आहे, अति वाईट आहे. 1674ला राज्याभिषेक झाला आणि या महापुरुषानं 30 वर्ष आपलं आयुष्य जुगाराला लावलं. 30 वर्ष प्रत्येक डावामध्ये आयुष्याचा जुगार खेळला. 30 वर्ष आयुष्य जुगाराला लावून जे स्वराज्य उभा केलं त्या स्वराज्यामध्ये 1674ला त्या स्वराज्याला दृष्ट लागायला सुरुवात झाली, तडे लागायला सुरुवात झाली. आणि ही अति महत्त्वाकांक्षी मत्सरीबाई सोयराबाई, त्या सोयराबाईच्या राज्याभिषेकाच्या दिवशीच तिच्या डोक्याचा संताप झाला की मी महाराणी आहे. ऐका, सोयराबाई मनात विचार करते मी महाराणी आहे पण राजमाता नाही. कशी गंमत आहे. सोयराबाई महाराणी होत्या पण राजमाता. आणि मग त्याच्यानंतर त्या बाईनं काय काय युक्त्या केल्यात, तिला ती बामणं कशी वश झाल्या, ती सगळं आपण आता ते विस्तारानं ऐका. पण तडा गेल्यावर खरं. आणि रायगडावर शंभूराजे आणि सोयराबाई यांची भांडणं सुरू झाली. आणि शिवाजी महाराजांना वाटलं काय कसलं स्वराज्य, 30 वर्षातलं स्वराज्य हे वेगळ्या चुली मांडण्यासाठी केलंय. वेगळ्या चुली ओळखलं. शंभूराजांना खरा धोका सोयराबाईपासून आहे ओळखलं. आणि म्हणून कर्नाटकच्या स्वारीवर जाताना शंभूराजांना रायगडवर ठेवलं नाही. का, कदाचित ही बाय त्याच्या जीवाला धोका करेल म्हणून त्यांना सांगितलं की तुम्ही शृंगारपुरी म्हणजे तुमच्या सासरवाडीमध्ये राहा. शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन मोठा आहे. पण शिवाजी महाराजांचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन म्हणजे 17 वर्षाचे असणारे 19 वर्षाचे शंभूराजे ते समजू शकले नाहीत. राग आला त्याला. मी 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 युवराज, कसला युवराज, मला रायगडची सत्ता नाही, मला युद्धावर सत्ता नाही. त्या पोराचा तोल सुटला हो. त्या मुलाचा तोल सुटला आणि ते मुलगं 78ला मोंगलाला जाऊन मिळालं. राया. आता शेवटच सांगतो, शेवट करतो. शंभूराजे मोंगलाला मिळाले आणि दिलेर खानानं भोपाळगड नावाच्या गडावर स्वारी केली. आणि त्या गडावर मराठी ऐकत नाहीत म्हणून आघाडीवर शंभूराजानं सोडलं. राजे आप आगे जाओ. शंभूराजे पुढं आले.
शंभूराजा गेले फिरंगोजी नरसाळे. अरे 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 घात झालं र, आल्या का आपला युवराज आला आणि आता युद्ध कसं करायचं. फिरंगोजींनी शंभूराजांना निरोप दिला की राजे आपण फोडू नका. पण बेभान झाले होते पोरग. त्यांनी फिरंगोजींना निरोप दिला मुकाट्यानं किल्ला खाली करा नाहीतर युद्ध करा. आणि आपल्या हातून काय आगळी घडली तर केवढ्या पडेल म्हणून त्या म्हाताऱ्यानं युवराजाचा मान ठेवून किल्ला खाली केला. आणि युवराजाचा मान ठेवून किल्ला खाली केला याच्यासाठी शिवाजी महाराजांनी फिरंगोजी नरसाळ्यांना तोफेच्या तोंडीची शिक्षा दिली. मी काल बोललो आपल्याला की पुतळाबाईच्या सल्ल्याने ती कॅन्सल करावी लागली. पण ती कॅन्सल करत असताना रात्रभर त्यांची काय तळमळ झाली असेल आपण कल्पना करा. पण त्या प्रसंगामध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्यातल्या सगळ्या किल्लेदारांना एक निरोप दिला होता. तो निरोप असा होता की स्वराज्याचा शत्रू म्हणून शंभू भोसला जरी चालून आला तरी त्याचा प्रतिकार करण्यामध्ये कोणी हायगय करू नये. या हुकुमाची अंमलबजावणी जो करणार नाही त्याला फिरंगोजी नरसाळ्यांची शिक्षा दिली जाईल. याला म्हणतात राया ज्ञानेश्वर. महाराज ज्ञानेश्वर. आता किती वाजले? हे जय ज्ञानेश्वर. बाबा लेट झालेली गाडी वेळेवर आणली. 9 वाजले ना, आपली मुदत संपली. तरी पण आता उद्या तर पुरस्कार आहे. आता ते पुरस्कार तुमचा किती पुढे घसरतोय कोणाला. राम काल नेमकं निम्म्या कीर्तनामध्ये लाईटीनं गोंधळ केला आणि नंतर संपूर्ण अंधारच झाला. बऱ्याचशा आपल्याला आम्ही देऊ शकलो नाही. सुदैवान निदान जेवण्यापुरती तर लाईट आली हे सुदैव. कीर्तनात बसलेल्या सगळ्या मुलांना विनंती आहे. काल आमचं जय विठ्ठल होताना सगळी मुलं उठली. आज आपल्याला विनंती आहे की राष्ट्रगीत झाल्याशिवाय कोणी जागा सोडायची नाही, शिस्त बाळगायचे. तुमच्या सगळ्यांची काळजी घेऊन मी उशिरा झालेलं कीर्तन बरोबर वेळेत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथल्या सगळ्या सूचना सर्वांनी लक्षात ठेवा. आणि जो कार्यक्रम सुंदर चालला आहे उद्या त्याचा समारोप आहे. उद्या सुरूर कवठं आणि पुरणपोळी दूधपोळी आणि तूपपोळी एवढा सुंदर बेत आपल्यासाठी केलेला आहे. जी माणसं आपल्यासाठी कष्ट करतात त्यांचंही भान जरा ठेवा थोडंसं. लहान मुलांना समज नाही हे मी मान्य करतो, पण त्यांना घेऊन जाणारा समज नाही हे मी मान्य करत नाही. म्हणजे तुमचं न ऐकता 100-200 मुलं कुठं बाहेर गेल्यात हे मी मान्य करणार नाही. ग्रुपच्या ग्रुप जेव्हा तुम्ही डोंगर फिरण्यासाठी जात आहे तेव्हा ते मला बरं वाटत नाही. मी कालपासून आपल्याला सांगितलं की दुपारची वेळ इथं ऐच्छिक खेळ आहेत. आता ते खेळ बी किती सुंदर चाललेत मजेत. पण घटकाभर गृहीत धरा की तुम्हाला त्यांच्यात इंटरेस्ट नाही तर दुपारची सगळी 2 ते 4 तासाची वेळ आम्ही तुम्हाला पूर्ण मोकळीक दिलेली असताना तरी सकाळी वाचनाला अनुपस्थित राहणं हे माझ्यासारख्या माणसाला आवडत नाही. आज मी माझ्या शिस्तीप्रमाणे सगळ्यांचा हजेरीपट घेतला होता. आज उद्यासुद्धा घेणार आहे. उद्या सकाळी इथं माझ्या अंदाजाप्रमाणे आम्ही आज जेवणाचं माप काढलं तर 1200 लोक जेवतात बरोबर. 1200मधले 200 कार्यकर्ते गृहीत धरतो मी. 1000 लोकांच्या वळी उद्या सकाळी दिसल्या पाहिजेत वाचकांच्या. प्रत्येक तालुक्यानं तसा प्रयत्न करा. वाचकांचे भरपूर वेळ दिसण्याचा तसा प्रत्येक तालुक्यानं चांगला प्रयत्न करा. तुमच्यासाठी जी माणसं कष्ट करतात त्यांचंही भान ठेवा. आज ज्यांनी तुम्हाला पुरी, सुंदर प्रकारचा शिरा, कुर्मा,
चांगला भात राईस जिरा राईस हे ज्यांनी दिलं त्यांचे भान ठेवा, ज्यांनी ते केलं त्यांचंही भान ठेवा. हो हो, ज्यांनी ते केलं त्यांचंही भान ठेवा, लक्षात ठेवा. आणि तुम्हाला दुपारी 1 वाजता जेवण घालण्यासाठी इथं सकाळी भटारखान्यामध्ये 30 ते 40 मुलं 7 वाजल्यापासून धडपडतात, हे विसरू नका. 30 ते 40 मुलं आमच्या हाताखाली तिथं काम करत असतात सकाळी. तेव्हा तुम्हाला ते जेवण कधी लेट झालं आहे का? कालचा प्रसंग तुम्हाला माहीत नाही तेव्हा. कालचा प्रसंग आहे, भाकरी येणार त्या 1,500 आल्या. किती बाबा आल्या? फक्त 300. आणि 300 भाकरीत कसं ठिगळ लावायचं सांगा? लावलं का नाही ठिगळ? आम्ही तुम्हाला उपास ठेवलं का? भाकरी कमेल्यात कळाल्याबरोबर मोठा असलेला तालुका 400 आणि माळशिरस 160, 550 वाचक आम्ही मागं ठेवले. तुम्ही मागं राहा, पुढची माणसं जीव देत, राहिलं तर खा, नाही राहिलं तर उपाशी राहा. हे जे तळमळ बाळगतात त्यांचंही भान ठेवा. आणि माझ्यासारखा तुमच्यासाठी रात्रंदिवस तळमळणारा मनुष्य, मी पहाटे 4:30 वाजता उठून चूल पेटवतो, ह्याचं भान ठेवा. तुम्हाला मी 4:30 वाजता स्वतः चूल पेटवतो. उद्या सकाळी येऊन बघायचं असलं बघा. ही जी माणसं कष्ट करत आहेत तुमच्यासाठी त्याचं भान ठेवा. आणू का इकडे तिकडे फिरू नका. दुपार तुम्ही सांगून सुद्धा आता बघूया उद्या किती फरक पडतो आहे तुमच्यामध्ये. 1200 लोक आहेत. हे जर गृहीत धरलं तर 1,20,000चं कलेक्शन झालं पाहिजे. विवेक आहे का? सांगतील का जरा शेवटचा आकडा? नाही हो, 64 दुपारीच झालं आहे. असं काही बघायचं की नाही? हां, दुपारपर्यंतचा आकडा आला आहे 75,000, म्हणजे 750 वाचक. 750 वाचकांचे पैसे आमच्याकडे आलेले आहेत. अजून 450 वाचकांनी पैसे दिलेले नाहीत. तर कृपा करून तसं करू नका. तुम्ही ते पैसे न देता जाणार आहे असा आमचा तुमच्यावर आरोप मुळीच नाही, परंतु तो वेळेवर देण्याचा प्रयत्न करा. संघटनेपुढे सुद्धा मोठे प्रॉब्लेम असतात. हा सगळा खर्च चालवायचा असतो. तेव्हा आपापल्या पावत्या उद्या सगळ्यांनी फाडाव्या अशी सर्वांना विनंती. काय आहे का? काय सांगायचं आहे का? पर घुमा बोला. हा बा बरोदा पर बाप रखुमा देवी वरोदा बाप रखुमा आंबाळे आपुल्या पी सांभाळावे आपुल्या प्रिदा पैसा. पैसा चालू नाही, चालू नाही, चालू नाही. सांभाळावे आपुल्या ब्री सांभाळावे आपुल्या श्रीदा तैसा पतित ऐसा पतित
माळशिरस तालुका